सत्ते कसला विचार करते? उद्या आपलं लगीन होणार आहे ना व? अगं लगीन नव, सुपारी फुटणार आहे. सुपारी म्हणजे लगीन नसतंय? नसतंय, लगीन नंतर. मग लगीन झालं मग तुमची बायको होणार? होय. हा, पण मी आताच सांगून ठेवते, मी तुमचं अजिबात ऐकणार नाही. ते ठाव आहे मला. बाळू, बरं वाटतं आहे का आता? अरे बरं नाही वाटाय, काय झालं? बरंच आहे की मी. मग असं का बसला आहेस? कवा उठलास? हातच उठलो आहे, बसलो आहे असंच. बरं चल आवर मग, गंगूताई निघाली हाय. गंगूताई निघाली आहे? कुठं? कुठं म्हणजे घरला चालली हाय. का? आता जाय ना ग भाई बाळू. आले 4 दिवस राहिले, आता काहीतरी काम आहे वाटतं म्हणून चालले हाय. कामच आहे म्हणून निघाली आहे का अजून कारण आहे म्हणून निघाली आहे? अजून काय कारण असतंय? काय नाही, काम आहे म्हणूनच चालले हाय. आय तुला खोटं बोलता येत नाही, काय ते खरं सांग. हे बघ बाळू, तू चिडू नका. ती समधी ज्या कामासाठी आले होते, आता ते होत नाही म्हणल्यावर नाराज होऊन चालले आहे. त्यासने थांबाया सांग. मी मग सांगेन, त्याने ऐकाय ना ग भाई. आम्हा समध्यासनी जे वाटत होतं, आता ते होणारच नाही म्हणल्यावर ते तरी कशा पायी थांबत्याल. आय तुझ्या डोळ्यात पाणी काय? जाऊ दे बाळू, पुण्यांदा तो हिशा ना ग. बोल. अरे मला बी वाटत होतं का तुझं आणि सत्तीचं लगीन व्हावं, पण काल जे झालं त्यामुळे आम्ही रात्री असं ठरवलं हाय का एवढं ताणलं तर लय झालं, आता बास. त्यामुळे आम्ही समध्यांनी ह्यो विषय सोडला. समध्यांचं सोड, तुला काय वाटतंय ते सांग. अरे एवढं व्हाय न ग होतं, पण आता झालं त्याला काय करायचं. राहून राहून सत्तीचं लई वाईट वाटतं आहे बघ. तू नाही म्हणून मोकळा झालास र, पण तिनं काय करायचं? तिचं मोहर कसं होणार? बाईचं जीनं लय अवघड असतंय, हवं आहे की मला. कुणाचं काय झालं ते न ग, तुला काय वाटतं आहे ते सांग. अरे मला जे वाटतं आहे तेच सांगते आहे ना व. आणि खरं सांगायचं तर मला बी वाटतं आहे का तुझं आणि सत्तीचं लगीन व्हावं. मग सांग समदेसनी थांबाया. म्हणजे जमानात आहे ते कराय मी तयार आहे. म्हणजे तू लगीन कराय वय म्हणतो आहेस? आय तुझ्या मनात आहे तसं कराय वय म्हणत आहे मी. गंगे जावई बापू, अव या संग इकडे. काय झालं? गंगे ह्यो तुम्हाला थांबाय सांगतो हाय. म्हणजे आता थांबून काय करायचं? होय की, होय म्हणला असतं तर थांबलो असतो. बाळू तयार झाला हाय. आमची गंमत तर करत नाही ना व मायलेक मिळून. अहो हाय, खरंच सांगते हाय. ह्यो स्वतः म्हणाला हाय. वय ना बाळू, आईच्या मनात जे आहे ते कराय मी तयार आहे. बघितलं? पांडुरंगच पावलं म्हणायचा. आता कसं तयार झाला तुम्ही? सत्ते, आता बाळू तयार झाला आहे ना, उगा तंटा नका करू, गप बस. छोटे मालक कुठं चालले? अयो सत्य बोलव की रे. छोटे मालक इकडे पंच बोलितात. इकडे
काय गोंधळ लावलाय रे एवढा? अच्छा छोटे मला घर सोडून चालले. अयो ए तात्या काही काय बोलतोस रे तात्या घर सोडून. नाही होय. हा मग बरं आहे. मला तच वाटलं ना. गुंडू कुठे निघालास? बाळूकडे. अयो कशासाठी? काल त्याला खूप मारले, तो बरा आहे की नाही ते बघण्यासाठी जात आहे मी. गुंडू काही गरज नाही हा जायची. त्याला मारले ते आपली हौस म्हणून नाही, गावची रीत आहे ती, आणि त्याला शिक्षा कायद्यानुसारच दिली आहे. पण तुम्हाला समजायला हवं, तो एवढा छोटा आहे तरी तुम्ही त्याला एवढी मोठी शिक्षा का दिली? अयो गुंडू तुला समजायचं नाही, तू अजून लहान. हा मोठा झाल्यावर तुला सगळं समजेल. अय्या तू काहीतरी खाऊ न घे वैजंता, त्याला खायला हा चल चल आता तुला खायला. जा. हो ग खाऊ न घे. अयो येतात ते. अरे माझा गुंडू ते बाळूच्याच बाजूने जास्त बोलायला लागला की रे बाबा. अव त्यासनी बाळूला भेटूच देऊ नका, म्हणजे काय काळजीच नाही ना. अय्यो असं करता येत नाही रे त्या. तुम्हाच नाही अवघड आहे होय. अव पण जे देवपाल जमलं नाही ते तुम्ही एका दिवसात करून दावलं. त्या बाळ्याला समध्या गावामोर चावडीवर फटकावलं. मग अव पण तुम्ही जर ठरविलं ना काही बी करू शकता. हा मग आणि जर ठरवलं तर मला लगीन बी लावून देऊ शकता एका दिवसात. जास्ती बोललो का? बाळू मामा, काय कसं ते? तुम्ही लग्नाला तयार नव्हता ना? मग आता कसं काय अचानक तयार झाला? मी कुठं काय लग्नात तयार झालो आहे? म्हणजे मगाशी तर म्हणत होता मी लग्नाला तयार आहे म्हणून. मी कुठं म्हणालो मी लग्नाला तयार आहे? बाळू अरे असं का करत आहेस? तू तर मागाशीच बोललास, आम्ही समजेने ऐकलं. मी समजाने काय ऐकलं आहे? हेच तू तयार आहे ते. मग बराबर आहे. मग आता नाही का म्हणत होता? मी आईच्या मनागत करायला तयार आहे म्हणलं, बर लग्नाला तयार नाही म्हणलं. आईच्या मनात तुमचं लगीन व्हावं असंच आहे की. मग आईच्या मनागत काय तयार आहेस म्हणजे लगीन बी काय तयार आहेस असंच होतं ना. मला नाही ठाऊ. मला तर काय बी समजणं झालं आहे. आता समजायचं काय त्यात? सोपत आहे की. बर पण तुम्ही लग्नाला तयार कसं झाला ते सांग काढ. हे सत्य ग बस की. तू तयार झाला आहे ना व काय तर काढू नका. मी फक्त विचारत आहे. बोला बाळू मामा, कसं तयार झाला तुम्ही? आयसाठी मी तयार झालो आहे. खरं का? होय खरंच. का मार खाल्ला म्हणून तयार झाला आहे? या माराच्या भीतीनं तयार व्हायचं असतं तर मी मार खायच्या आधीच तयार झाला असतो. सत्य तुला गंगू तर हाक मारत आहे बघ. जा 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 उगा इथं थांबून गोळ घालू नका. म्या नाही घोळ घालत, घोळ बाळू मामाच घालतात. म्या हाय का आता? म्या काय केलं नाही तर भिऊन मला बोलली. काय करायचं आता? जाऊ दे सोड. बाळू एक विचारू का? विचार. तू आधी म्हणत होता हे लगीन जर झालं तर चांगलं नाही व्हायचं, मग त्याचं काय झालं? ते तर मी आता बी म्हणतो आहे, काय हे लगीन झालं तर चांगलं नाही होणार, तर व्हायची गोष्ट मी नाही थांबवणार. हीच पांडुरंगाची इच्छा आहे, होऊ दे. आय आणलं बोलून. वय बरं झालं. नाही कसं आहे, पोरांमोर विषय काढता आला नसता म्हणून म्हणलं इथंच बोलवून घे. बरं आता पुढं कसं कसं आणि काय काय करायचं आहे? म्हणजे अव बाळू लग्नाला वय म्हणलाय, आता पुढचं बघाय ना ग का. मग निवांत बघता येईल की. एवढी गडबड काय आहे? वय म्हणलं हाय त्यावर करून टाकूया. पुन्हा नाही म्हणलं तर काय करायचं? वय 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 उद्याच्याला सुपारी फोडू. उघड डोसक्याला ताण न ग. उद्या मग काय आज फोडायची का? मी लागलीच तयारीला लागतो. ए आज न ग बाबा, उद्याच बराबर आहे. थोडा येळ मिळेल नाही का. अरे पण एवढ्या लवकर करायचं गरजेचं आहे का? वय
बाळूचं काय सांगता यायचं नाही. हा उद्याच करून टाकू. होय होय. आणि फक्त गावातल्या माणसांनी सांगितलं तरी लय झालं. हा तू लेकरासनी घेऊन ये. कशा बाई तिकडं आहेत ती बरी आहेत. आता लेकरासनी आणाय पाहिजे की नाही. लगमवा मला फाडून खाई. आधीच तिला हिथं आणत नाही तर चिडचिड करती. आणाय पाहिजे. होय. भाई तुम्ही समजा लेकरासनी घेऊन या. अहो बाकीची नातवंड काय नातवंड नाहीत होय. नाही ठीक आहे आणतो. हा आणि ते गावातल्या माणसांनी आवत न द्या कधी जायचं आहे. आणि पंचाकडे बी जाऊ. नाही नाही पंचाकडे आवाज न द्यायची काही गरज नाही. असं कसं गरजेच नाही. अरे गाव की आहे असं करून चालतंय वय. वय एकाला बोलवायचं एकाला नाही. आज कसं बरोबर नाही दिसत. होय होय होय. चला चला लागलीच निघू. तुमची काय गरज आहे. तुम्ही गावाकडे जावा ना लेकरासनी घेऊन या. बा जाईल गावात. असं म्हणतीस होय. ठीक आहे. बरं चला देवा मला गुळ खोबरं बी ठेवलं पाहिजे आणि भाऊला बी सांगूया. वय मोठा येळ कमी आहे. घ्या गुळ खोबरं घ्या. जाय. आळ्या भीमा आत या. काय झालं? झालं काय नाही. तू लगीन करायला तयार झाला आहेस ना व तेव्हा लागली सुपारी फोडायची असं आमच्या डोसक्यात आहे. हा पण एवढी काय गडबड आहे? अरे गडबड काय नाही. आणि लगीन नाही करायचं नुसती सुपारी फोडायची आहे. त्याचीच गडबड आहे. आणि कधी करायचं ठरवलंय? उद्या. उद्या एवढं लागलीच. भाई नुसती सुपारी. लगीन नंतर करायचं आहे. तुम्ही म्हणतोय ते ना. आता तू काय बी म्हणू नग. आधीच येळ कमी आहे. हवं हे देवासमोर ठेवा आणि अवतार द्यायला जा. जावई बापू तुम्ही बी गावाकडे जाऊन या. होय होय. सासरे बो चला आता निघाय पाहिजे. चल अव तुम्ही गावाकडे जायचं आहे. नाही तर जाल बाच्या माग माग. होय. चला. होऊ दे एकदाच तुझ्या मनागत. तुझ्या मनात काय आहे ते तरी समजत. पंच 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 अक्का अक्का. त्या काय रे पंच पंच अक्का अक्का. मग या पळू लागला. अय्यो मयप्पा येतोय. मी येऊ दे की. मी घाबरतो की काय त्याला. अय्यो एकटाच येतोय ना. एकलाच आहे. आलो पंच राम राम. अय्यो राम 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 राम. कसं काय येणं केलं मयप्पा? काल जे काय झालं ते समज. अय्यो बरं झालं तूच विषय काढला असं मयप्पा. पण काय करणार. कायदा सगळ्यांसाठी समान. अय्यो वय वय त्याच्याबद्दल काय तक्रार नाही माझी. जे काय झालं ते चांगलं झालं असं म्हणायची आली आता. अय्यो अय्यो ए मयप्पा माझी थट्टा करतोस की काय रे बाबा. अरे सगळ्या गावासमोर तुझ्या मुलाला मी फटके मारण्याची शिक्षा दिली आणि तू चांगले झाले म्हणतोस. अय्यो फटकं मारलं ते चांगलं नाही म्हणत. बाळ्या लग्नाला तयार झाला ते चांगलं म्हणतो आहे. अय्यो अय्यो हेच सांगा आलो तू. अय्यो माझ्या निर्णयामुळे बाळू लग्नाला तयार झालं. अय्यो आता ते काय ठाव नाही. पर उद्या सुपारी हाय बाळ्यान सत्यवाची. तेव्हा आवतन द्या आलो होतो मी. समजा नक्की या आणि गुंडप्पाला बी घेऊन या. होय होय. आणि तात्या तू बी लवकर ये लय काम आहेत. होय होय येतो की. येऊ का? अय्यो राम 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 राम.
हे बाळूचं लगीन? अरे पण जे झालं ते चांगलं झालं. उद्या बाळूची सुपारी, त्यानंतर लग्न. म्हणजे बाळू लग्नात अडकणार आणि आपल्याला कधीच आडवा येणार नाही. ते कसला विचार करते? उद्या आपलं लगीन होणार आहे ना व? अगं लगीन नव, सुपारी फुटणार आहे. सुपारी म्हणजे लगीन नसतंय? नसतंय, लगीन नंतर. मग लगीन झालं मग तुमची बायको होणार? होय. हा, पण मी आताच सांगून ठेवते, मी तुमचं अजिबात ऐकणार नाही. ते ठाव आहे मला. माझी भावी गणराया गणपती देवाचा पूजला रखमाई उभी भती राम राम बाई रखमाई उभी भती राम राम बाई. काय ग सत्ते, काय झालं? मला मोठं बाळू मामाचं सपाट पडलं. बाळ्या ये इकडं, पेट बांधूया. आज माझी सुपारी आहे ना व, पेटा बांधाय पाहिजे की. बा, आज तू मला फेटा बांधतो आहेस ना? एक दिवस मी आज तुला फेटा बांधीन बघ. गप, उगा खुळ्यागत बोलतो आहेस. इथं आधीच मला विश्वास बसना झाला आहे आणि त्यात तू काय ते बोलतो आहेस? विश्वास बसला म्हणजे? हेच का तू सुपारीला तयार झाला आहेस? आता तुमच्या समध्यांची एवढी इच्छा आहे म्हणल्यावर मी काय करणार? आमची इच्छा का आतापासून आहे वय? आधीपासून आहे की. तर आधी टोकाला गेलं नव्हतं, आता गेलं आहे म्हणून तयार झालो. काय का असं तू तयार झाला हेच लय आहे बघ माझ्यासाठी. तर आता काय गोळ घालू नका म्हणजे झालं. आज पतूर तू स्वतःचा विचार करीत आलास, आता जरा आमचा बी विचार कर आणि आमच्या परी सत्तीचा विचार कर. ही तुझी बायको होणार आहे, तिला त्रास होणार नाही याची काळजी घे. बा, मी काळजी घेऊन काय उपयोग आहे का? जे व्हायचं होणार. म्हणजे काय होणार आहे? समजेलच की. वर चांगलं नाही म्हणा. उगा काय बी बोलू नका, काय वांग होणार नाही. समजा चांगलं होईल बघ. चल. खर तर माझं पाणी आहे हे चुठ्ठ रुक्मा आहे. अनुभा, कसला विचार करतो आहेस? काय काय झालं त्याचा विचार करतो आहे. समजा ही थोरी असं वाटलं नव्हतं बघ. बा, आपल्याच वाटून नाही वाटून काय होणार आहे? जे पांडुरंगाच्या मनात आहे तेच होणार बघ. जे काय असेल ते, पण आता माघार घ्यायची नाही, ध्यानात ठेव. होय, तू नका काळजी करूस. हा बघू कसं दिसतोय फेटा. अरे चांगलं दिसणार की. तू फेटा बांधायस ना, मग समज संपलं बघ. अख्ख्या गावात फेटा बांधाय तुझा कोणी आधार राहणार नाही बघ. हा बस बस,
तुझ्याकडनं एवढ्या कौतिकाची सवय नाही. चल मी जाऊन येतो. तयारी कुठवर आली आहे बघतो. आता दाजी समधी तयारी करून घेत आहेत म्हणजे बघायच पाहिजे. काय मी बोलत असते. वा काय झालं? तू असं का म्हणला? काही एक दिवस मी तुला फेटा बांधीन म्हणून. अरे खरं तेच बोललो. एवढं काय आहे तर? नाही काय नाही असं विचार. बाळ्या आज समजा नीट होईल ना बघ. अरे होईल की, तू नका काळजी करू, समजा ठीक होईल बघ.